होऊ अगदी शकते. प्रशांत, तुम्ही असेच सोबत राहा. स्वप्नील रास्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. स्वप्नील, काय नेमकं घडलंय? आत्ताची काय परिस्थिती आहे? जखमी कोणी असतील तर त्यांना रुग्णालयात नेलं जात आहे का? काय अपडेट? हा, ऍक्च्युली पुण्यावरनं मुंबईला जाताना जो फूड मॉल लागतो दत्त स्नॅक्सवाला, त्याच्या अलीकडचा जो बोगदा आहे त्याच्या अलीकडे तो ऍक्सिडेंट झालेला आहे. अच्छा. आणि जवळपास 13-14 गाड्या डॅमेज झाल्यात आणि 2-3 ट्रक एकमेकावरती आदळलेत आणि गाड्या पण म्हणजे खूप डॅमेज झाल्या. तर त्यात जीवितहानी झाली असं वाटत नाहीये, पण अँब्युलन्स मधनं घेऊन गेलेत पुढच्या दिशेने त्यांना. अच्छा. हे पटापट तिथे बऱ्यापैकी लवकर मदत कार्य झालेलं आहे, पण खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्या रस्त्यावरती सलग पुढे अजून 2-3 वेगवेगळे ऍक्सिडेंट दिसलेत आम्हाला. अच्छा स्वप्नील, तुम्ही कुठून कुठे जात होता जेव्हा तुम्हाला हे सगळं निदर्शनास आलं? आम्ही पुण्यावरनं मुंबईला जात होतो. अच्छा. आणि कशामुळे, म्हणजे तिथे काही तुम्हाला ऐकू आलं की कशामुळे पहिला अपघात हा एवढ्या 13 गाड्या एकमेकांना धडकल्या? कसा अपघात झाला, काही कळू शकलंय? बहुतेक मोठा जो बंपर जो होता ना ट्रक, त्याचा ब्रेक फेल झाला असं ऐकण्यात आलं तिथे. आणि त्यामुळे बऱ्याच गाड्यांना उडवलं आणि 2-3 ट्रक सुद्धा एकमेकावरती आदळलेले दिसले आणि गाड्या तर बऱ्याच तिथे डॅमेज झालेल्या दिसल्या आम्हाला. अच्छा, म्हणजे अनेकदा असं बघायला मिळतं की पहिली गाडी जी असते तिने जर अचानक ब्रेक दाबला तर मागच्या सगळ्या गाड्या येऊन धडकतात, पण तसं झालेलं नाहीये, अपघातच झाला. वाटत आहे तसं नाही वाटत आहे. हा. आणि स्वप्नील, काही अंदाज तुम्ही बघितलं किंवा बोलला असाल तर किती जण साधारण जखमी झालेले आहेत किंवा काही तसं कळू शकलंय? नाही, आकडा तरी नाही कळला, पण आम्ही ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस अँब्युलन्स मधनं घेऊन जातो. ते जस्ट 5 मिनिटं अगोदर झालेला वाटतं आम्हाला ऍक्सिडेंट. तो आम्ही पोहोचायच्या अगोदर एक 5-10 मिनिटं. अच्छा. आणि मग नेमकं लोकेशन काय आहे, कुठे नेमका हा अपघात घडलाय? आपलं दत्त स्नॅक्स जे लागतं ना आपल्याला पुण्यावरनं मुंबईला येताना, तो फूड मॉल लागतो मॅकडोनल्ड्स वगैरे, त्याच्या अलीकडचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्याच तिथे, म्हणजे काही गाड्या बोगद्यात तरी अडकलेल्या आहेत आणि बोगद्याच्या जस्ट अलीकडे 100 मीटर असा तो ऍक्सिडेंट झाला. मला कल्पना आहे की तुम्ही थांबू शकला नसाल, कदाचित तिथून बाहेर पडला असाल कारण अडकू शकाल तुम्ही म्हणून, पण तिथल्या कुणाशी तसं थोडंसं मदत कार्य तिथे, पण नंतर शेवटी सगळ्यांनी सांगितलं की आता गाड्या खूपच जाम झाला होता ना, जाम झाला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मग तुमचं तिथल्या प्रत्यक्षदर्शी कुणाशी काही बोलणं होऊ शकलं किंवा जे मदत करत होते त्यांच्याशी काही बोलणं होऊ शकलं? बोलणं म्हणजे तिथे मदत करताना जे काय समजलं तेवढं, बाकी विशेष अजून काही बोलणं नाही. पण मदत कार्य लगेच ताबडतोब अवेलेबल झालं असं एकंदरीत लक्षात येतं. अच्छा. आणि तुम्ही जसं म्हणताय स्वप्नील जी, की पहिला जो मोठा ट्रक होता त्याने ब्रेक फेल झाल्यामुळे अनेक गाड्यांना उडवलंय, असं झालंय का? असं म्हटलं जातंय तिथे, असं वाटतं, बघून सुद्धा तसं वाटतंय. कारण अनेक गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला, म्हणजे काही गाड्यांचे बोनेट, काही पूर्ण गाड्या चक्काचूर झालेल्या आहेत. अगदी पूर्ण 3-4 गाड्या तर पूर्ण फाटलेल्या आहेत, काहीच राहिलेलं नाही. नक्की. मी विनंती करेन स्वप्नीलजी असे सोबत राहा, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात. गणेश दुडम सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. गणेश, दत्ता स्नॅक्सच्या पुढचा जो टनेल आहे तिथे ही घटना घडली आहे, काय माहिती मिळाली आहे, काय अपडेट येत आहे? नक्की आपण पाहायला गेलं सोबत तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खोपोलीच्या हद्दीमध्ये आडोशी बोगद्याच्या अलीकडं हा भीषण अपघात झालेला आहे. एका उतारावर एक मोठा कंटेनर या गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्याने एका कारला प्रथम ठोकर मारली, त्यानंतर तो लगातार प्रत्येक गाडींना उडवत गेला. त्यामुळे या अपघातामध्ये 15 ते 20 गाड्या ह्या अपघातग्रस्त झालेल्या, तर यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आपण जर पाहायला गेलं तर मुंबई लेनवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जो नवीन बोगदा होतोय फूड मॉलच्या हॉटेलच्या अलीकडं, तिथं या 4 चाकी गाड्यांना ही मोठी ठोकर बसलेली, त्यामुळे हा मोठा भीषण अपघात झालेला आहे. मात्र यामध्ये कोणतीही आतापर्यंत जीवितहानी झालेली नाहीये, परंतु अनेक वाहन चालक हे जखमी झालेले आपण जर पाहिलं गेलं तर विषय असल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवर खरे गणेश दिसूनच येत आहे की भीषण अपघात आहे, कारण 3-4 गाड्यांचा चक्काचूर झालाय, अनेक गाड्यांचे बोनेट्स फाटलेले आहेत, काही गाड्यांचा बॅकचा जो भाग असतो तो पूर्ण फाटलेला आहे. गणेश, मला सांगा, एकतर उताराचा भाग, त्यात मोठाच्या मोठा तो ट्रक जो आपल्याला दिसतोय ज्याचा ब्रेक फेल झाला, म्हणजे त्याचं स्वतःचं वजन, त्यामुळे तो जवळपास 10-12 गाड्यांना उडवत गेला असं म्हणायचं? हो, आपण यामध्ये जर पाहायला गेलं तर या एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि पावसामुळे धुकं आहे, त्यामुळे या दोन्हींच्या मध्ये हे संपूर्ण ब्रेक फेल झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी अनेक गाड्यांना उडवलेलं आहे. त्यामध्ये 4 ते 5 गाड्यांचा चक्काचूर झालेला, तर अनेक गाड्या या अपघातग्रस्त झालेल्या आहेत. सुवर्ण
नक्की. किती चाकी ट्रक आहे हा मोठा? साधारण एक 15-17 चाकी? ना, हा मोठा कंटेनर आहे. या कंटेनरला साधारण या कंटेनर साधे 12 चाकी हा कंटेनर असतो. आणि मग काही कळू शकले की ज्याची गाडी ब्रेक फेल झाली आणि तो उडवत गेलाय तो तरी ताब्यात घेतला गेलाय काय? पोलीस काही कारवाई करतायत काय कळू शकले त्यांच्याकडनं? हो, पोलिसांनी त्याला कंटेनर चालकाला ताब्यात घेतलेले. कंटेनर चालकांनी सांगितलं की माझा ब्रेक फेल झाल्यामुळं ही संपूर्ण घटना घडलेली आहे. मात्र या ठिकाणी घटनास्थळी महामार्ग आणि दस्तुरी पोलीस हे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी जखमींना खोपोली आणि सोमाटणे फाटा येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे. अच्छा, शनिवार रविवार आहे, त्यात पावसाळी दिवस, त्यामुळे अनेक जण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेनं प्रवास करत असणार आहेत, त्यामुळे प्रचंड गर्दी असणार आहे. तर वाहतुकीची काय परिस्थिती आहे सध्या गणेश? हो, आता आज सकाळपासून थोडी वाहतूक कोंडी होती, कारण की काल इथे दरड पडली होती. ते दरड म्हणजे क्लिअर करण्याचं जे काम होतं त्यामुळं येथील वाहतूक पोलिसांनी 15-15 मिनिटाचा ब्लॉक घेतला होता. मात्र ही दरड पूर्ण काढल्यानंतर ही वाहतूक क्लिअर झाली होती आणि त्यानंतर 1 तासानंतर ही घटना घडली. बरोबर. आता ही घटना घडल्यामुळे मागे सगळ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दृश्यांमध्ये तरी दिसतायत, तर त्याचं काही नियोजन आता सध्या सुरू आहे गणेश? ना, आता काही ना, आता फक्त महामार्ग जे पोलीस आहे ते जखमींना बाजूला काढण्याचं आणि ते वाहनग्रस्त जे वाहन आहेत त्यांना बाजूला काढण्याचं जे काम ते करत आहेत. मात्र वाहतूक कोंडी झालेली आहे, परंतु हळूहळू ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न महामार्ग पोलीस करत आहेत. नक्की. स्वप्नील रास्ते हे प्रत्यक्षदर्शी होते, जे आपल्याला माहिती देत होते. ते तिथून पास ऑन झालेले आहेत, ते पुढे निघालेले आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष बघितलेली घटना स्वप्नील रास्तेंनी आपल्याला सांगितली. आता ते आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले नाही आहेत, पण प्रशांत बाग आणि गणेश दुडम हे आमचे दोन्ही प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघितलं तर आता वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जखमी झालेले आहेत, सुदैवानं जीवितहानी नाही आहे, पण भीषण अपघात आहे. 3 महत्वाच्या गोष्टी या अपघातामध्ये लक्षात येत आहे की एक तर म्हणजे की ज्या ठिकाणी अपघात झाला ते आहे दरड प्रवण क्षेत्र. त्या ठिकाणावर वाहतूक जी सोडली जाते पोलिसांकडनं ती 15-15 मिनिटाच्या गॅपने सोडली जाते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. याच भागामध्ये एक कंटेनर म्हणजे जो 16 चाकी कंटेनर आहे त्याचा ब्रेक फेल झाला अशी प्राथमिक माहिती दिली जाते. पण अर्थातच त्याचं कोणताही तथ्यांश म्हणजे त्याला दुजोरा मिळाला असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही. पण त्या कंटेनरला लावलेला अचानक ब्रेक आणखीन त्याच ठिकाणी एक वेगाने आलेली कार जी आहे प्रवासी कार त्याच्यात घुसली. आणखीन तिचा बोनेट पासून सगळ्या फ्रंट भागाचा पूर्ण चक्काचूर झाला. 6 प्रवासी या गाडीमध्ये होते ही माहिती आता आपल्याला समजते. आणि पाठोपाठ अगदी स्पीडने येणारी वाहनं 1 नाही 2 नाही तर 13 वाहनं एकमेकांवर कोसळली. आणखीन त्याने अपघात झाला. काही अंतरावर हा पूर्ण जो तिथे वाहनं थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, हा अपघात झाला त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची 5-6 वाहनं एकमेकांवर आदळली. अर्थातच या वाहनांमध्ये नुकसान जवळपास 3 वाहनांचं नुकसान खूप मोठं प्रचंड झालंय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी तातडीनं त्यांना मदतकार्य करण्यासाठी म्हणून जी हायवेवर अँब्युलन्स तैनात असते तिच्यातनं काही प्रवाशांना ज्यांना दुखापत झालेली त्यांना नेलंय. दिलासा देणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आतापर्यंत कोणती जीवितहानी झाली आहे अशा प्रकारची कोणतीही माहिती ही सूत्रांकडनं मिळालेली नाहीये, पोलीस प्रशासनाकडनं मिळालेली नाहीये. हा सगळ्यात मोठा दिलासा देणारा भाग. पण जे जखमी आहेत, नेमके किती जखमी आहेत, कितपत गंभीर जखमी आहेत याचा नेमका आकडा अद्यापर्यंत समोर जरी आला नसला तरी आतापर्यंत 9 जणांना रुग्णालयात नेलंय लोकमान्य रुग्णालयात, ही माहिती आपल्याला समजते. पण या सगळ्या विषयांनी दाहक गोष्ट हीच आहे की प्रचंड पाऊस त्या ठिकाणी चालू आहे, दरड प्रवण क्षेत्र आहे आणि याच ठिकाणी वाहनांना ब्रेक दाबल्यानंतर ज्या गाड्या घसरण्याचा जो स्पीड वाढलाय आणि त्याचमुळे एकमेकांवर आदळली आहेत, अक्षरशः आदळली आहेत. आणि गाडीमध्ये असलेल्या अनेकांच्या मानेला खांद्याला जोरदार झटके बसले, दुखापत सुद्धा झालेली आहे. जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार जखमींची संख्या ही अधिक वाढू शकते किंवा मुकामार लागलाय असंही आपण नक्कीच म्हणू शकतो. आता जरी कोणती जीवितहानी झाली आहे अशी प्रकारची माहिती समोर येत नसती तरी रुग्णालयामधनं आपल्याला काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचते याकडेही आपलं लक्ष आहे की तेही आपण बघणार आहोत. मदत कार्य त्या ठिकाणी करायला आता बराच कालावधी लागतोय, पण पोलीस यंत्रणा आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता स्थानिक वाहनधारक आहेत सगळे विकेंडला जाणार आहे हे सुद्धा आता मदत कार्य करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा आपण करायला नक्कीच हरकत नाही. नक्की. पण